पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी आज निकाल येण्याची शक्यता आहे। या प्रकरणातील सर्व आरोपींना कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। 16 जून रोजी या प्रकरणी कोर्टामध्ये सुनावणी पार पडलेली होती। यावेळी कोर्टाने निकाल देण्यासाठी काही दिवसांची गरज असल्याचं म्हटलेलं होतं। आज या प्रकरणाची सुनावणी पार पडणार आहे, त्यामुळे कोर्ट काय निकाल देणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। महत्त्वाचं म्हणजे कोर्टाच्या निकालानंतर ओमराजे निंबाळकर आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। 3 जून 2006 रोजी नवी मुंबईतील कळंबोली इथं पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे वाहक चालक समद काझी या दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। मुंबईतून धाराशिवच्या दिशेने पवनराजे गाडीतून जात असताना 2 अज्ञात व्यक्तींनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या। या घटनेमध्ये पवनराजे आणि त्यांचे वाहन चालक या दोघांचाही मृत्यू झाला। या प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर त्यांचे चुलत भाऊ पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा आरोप आहे। या प्रकरणी सीबीआयने पद्मसिंह पाटील यांना 2009 मध्ये अटक देखील केली होती। पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 जण यात आरोपी आहेत। आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तो ओम, तब्बल 20 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागणार आहे आणि या निकालावर खरं तर म्हणजे या निकालानंतर ओमराजे निंबाळकर यांचं राजकीय भवितव्याचा देखील निकाल लागणार आहे असं म्हटलं जाऊ शकते, कारण या निकालानंतर ते आपली राजकीय भूमिका सांगणार आहेत। काय आज कोर्टामध्ये अपेक्षित घडामोडी घडू शकतात? प्राची, खरं तर पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल आज लागणार हे जवळपास निश्चित आहे। आपण पाहिलं असेल 20 वर्षांपासून न्यायालयीन लढाई जी सुरू होती त्याला कुठेतरी आज अंतिम स्वरूप येईल असं दिसतंय। थोड्या वेळामध्ये खरं तर ओमराजे निंबाळकर यांचे कुटुंबीय आणि स्वतः ओमराजे निंबाळकर हे देखील न्यायालयामध्ये दाखल होतील। आपण पाहिलं असेल की काही मिनिटांपूर्वी त्यांच्या समर्थकांच्या गाड्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दाखल झाल्या। त्यांचे समर्थक देखील आलेले आहेत, काही कुटुंबीय देखील आलेले आहेत। दुसऱ्या बाजूला काही वेळाने जे मुख्य आरोपी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं ते डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि त्यांचे कुटुंबीय देखील थोड्या वेळात या ठिकाणी उपस्थित होतील। मुख्यत्वे आज या सगळ्या प्रकरणाचा अंतिम निकाल जो आहे तो दिला जाणार असल्याची माहिती समोर येते। या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं असेल डॉक्टर पद्मसिंह पाटलांसह 9 जण आरोपी आहेत, ज्यामध्ये अनेक जणांचा समावेश होतोय। आपण पाहिलं असेल की या सगळ्या निर्णयानंतर आणि मुख्यत्वे आजच्या कोर्टाच्या निकालानंतर खासदार ओमराजे निंबाळकर नेमका काय निर्णय घेत आहेत हे पाहावं लागणार। त्यांनी सांगितलं होतं की कोर्टाच्या निकालानंतर मी माझी राजकीय दिशा आणि राजकीय निर्णय जो असेल तो स्पष्ट करेल, त्याबद्दलची भूमिका असेल ती जाहीर करणार आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं असेल तर ओमराजे निंबाळकर हे बंडखोरी करणाऱ्या खासदारांमध्ये एक महत्त्वाचे आहेत। खरं तर अनेक वर्षापासून ते ठाकरेंचे निकटवर्ती म्हणून देखील ओळखले जातात। बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली त्यांनी 2009 मध्ये विधानसभा देखील लढवली होती। त्यामुळे एकंदर जर आपण पाहायला गेलं तर हाय प्रोफाईल असा हा राजकीय खटला आहे, ज्यामध्ये पद्मसिंह पाटील जे कधी काळी महाराष्ट्राचे गृहमंत्री होते त्यांचा देखील समावेश आहे। त्यांना देखील या प्रकरणामध्ये 3 महिन्यांची शिक्षा झाली होती आणि आता मुंबईच्या सेशन्स कोर्टाच्या कोर्टरूम नंबर 55 मध्ये हा जो खटला आहे तो चालवला गेला आणि याच संदर्भातला निकाल आज कोर्टरूम 55 मधून 55 मधून या संदर्भातला निकाल जो आहे तो घोषित केला जाणार आहे। त्यामुळे आजच्या या सगळ्या प्रकरणात नेमकं काय होते, खरं तर कोर्टाने सांगितलं होतं की या सगळ्या प्रकरणात निकाल जो आहे तो तयार आहे, फक्त त्याचं कंपायलेशन करणं हे बाकी असल्यामुळे आम्हाला 4 दिवसांचा अतिरिक्त अवधी हवा आहे। त्यामुळे 16 जून रोजी लागणारा निकाल हा आज 20 जून रोजी लागणार असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं होतं। त्यामुळे कोर्टाच्या निकालाचं आणि एकंदर या प्रकरणाच्या निकालाचं कंपायलेशन पूर्ण झालेलं आहे। जे मुख्य या सगळ्या प्रकरणातले शूटर असतील किंवा स्वतः पद्मसिंह पाटील मुख्य आरोपी असतील, हे सगळे 9 आरोपी आज कोर्टामध्ये हजर केले जातील। कुटुंबीय दोन्ही बाजूंचे असतील ते देखील या सुनावणीच्या दरम्यान हजर असतील आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आज नेमका निकाल लागणार आहे। त्यामुळे निकाल काय लागतो यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत। ओमराजे निंबाळकरांच्या वडिलांच्या हत्या प्रकरणानंतर पवनराजे निंबाळकरांना न्याय मिळणार का आणि पवनराजेंच्या या प्रकरणानंतर ओमराजे राजकीय दृष्ट्या कुठल्या बाजूने जातात, कुठल्या गटामध्ये, ठाकरे गट असो किंवा शिंदे गट, काही वेळासाठी तुम्हाला थांबवते या संपूर्ण प्रकरणामधले जे महत्त्वाचे वकील आहेत त्यांची प्रतिक्रिया येते, काय ते म्हणतायत पाहूया। 17 वर्ष झाला हा निकाल प्रलंबित आहे। ओमराजे निंबाळकर जवळपास 20 वर्षापासून हा खटला लढतायत। काय वाटतं की निकालात जे आरोपी त्यांना शिक्षा होईल, दोष सिद्ध होतील? आम्हाला न्याय मिळण्याची अपेक्षा आहे, एवढंच मी सांगेन। मात्र गेल्या काही दिवसांपासून खरं तर निकाल प्रलंबित आहे, न्याय मिळत नाहीये असं देखील म्हटलं जातं। असं अजिबात चुकीचं आहे। तांत्रिक दृष्टीने तो निकाल आज ठेवण्यात आला, बाकी दुसरं काही कारण नव्हतं, ते फक्त राजकीय भांडवल करण्यात येत आहे। मला बाकीचं मला राजकारणावरती राजकीय याच्यावरती बोलायचं नाही। मी कोर्टाच्या निकालानंतर आपल्याशी सविस्तर निकालानंतर आपल्यावरची सविस्तर बोलेल, निकाल वाचून त्याच्यावर सर आज दोष सिद्ध होईल न्यायालयामध्ये की शिक्षा सुनावली? न्यायाची अपेक्षा आहे आणि आम्हाला नक्कीच न्याय मिळेल याची आम्हाला अपेक्षा आहे। हिंदी में बता दीजिए की किस तरीके असं वाटतं तुम्हाला
शिक्षा सुनावली जाईल की मी न्यायालयाच्या याच्यावरती मी टिप्पण करू शकत नाही. न्यायालयाचा तो अधिकार आहे आणि नक्कीच न्यायाची बाजू घेऊन न्यायाचा निकाल देईल. गेल्या 2 तारखांपासून हा निकाल सतत लांबणीवर पडत चाललेला आहे. 14 जूनला खरं निकाल येणं अपेक्षित होतं, मात्र आपण बघितलं की निकाल पुढे गेलेला बरं, वाचन 16 पूर्ण होऊ जून शकलं नाही. झाला. आता 19 तारीख आजची मिळाली, 20 तारीख मिळालेली आहे. आज तरी निकाल लागेल असं वाटतं का? आम्हाला अपेक्षित आहे आज निकाल आणि नक्कीच लागेल. सर एक हिंदी में बता दीजिए आज किस तरीके से न्याय की मांग करते, इतने समय से पूरा मामला पेंडिंग था, क्या कहना चाहते हैं सर? नहीं, ज़रूर मामला पेंडिंग था. इसमें 17 साल निकल गए, लेकिन हमें लगता है कि आज जो भी सीबीआई ने गलत एविडेंस देके जो ये करवाया और जो आरोपी ने माफ़ी का साक्षीदार अप्रूवर बनने के बाद 14 साल के बाद अप्रूवर बना और उसने जो भी झूठी गवाही कोर्ट में दी है, उससे हमें लगता है कि हमारे बाजू में पक्ष में निकाल होना चाहिए. डॉक्टर पद्मसिंह. तर हे होते पद्मसिंह पाटलांचे वकील आणि त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे माध्यमांना. आपण पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी ओम यांच्याकडे जाणार आहोत. ओम, आज निकाल लागेल संपूर्ण प्रकरणाचा आणि त्यानंतर काय चित्र आहे ते स्पष्ट होणार आहे. तर आताच पद्मसिंह पाटलांच्या वकिलांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. खोटे पुरावे सादर करण्यात आले आणि आमच्या सध्या पवनराजे हत्याकांड प्रकरणामध्ये आज सुनावणी होणार आहे आणि आज निकाल या प्रकरणाचा येणार आहे. पद्मसिंह पाटलांचे वकील बोलत होते. आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे.